नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचंच आवडता द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये काय कारणामुळे महाराष्ट्राच्या काही भागात परत एकदा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच कोणत्या भागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घेतली पाहिजे आणि कुठे गारपीट आणि वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा कोणत्या भागाला जास्त फटका बसू शकते या विषयावर आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तात्पुरता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणे येणारे व्हिडिओज आणि येणारे हवामान केंद्राकडून जे पण अपडेट्स राहतील ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमाने मी जे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये मला सहकार्य मिळेल. सध्याचे जर आपण हवामान प्रणालीबाबत बोलायला गेलं तर वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये ॲक्टिव्ह आहे. तसंच एक अनादर वेस्टर्न डिस्टर्बन्स पाहू शकता, हा येत आहे अनादर वेस्टर्न डिस्टर्बन्स. आणि हा वेस्टर्न डिस्टर्बन्स खूप जास्त तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स होणार आहे. आणि या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आपल्या विदर्भामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये तसंच मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला अवकाळी पावसाची हजेरी लागताना दिसणार आहे. हा वेस्टर्न डिस्टर्बन्स दरम्यान 7 तारखेच्या आसपास आपल्या भारतामध्ये दाखल होणार आहे. आणि जेव्हा हा वेस्टर्न डिस्टर्बन्स येणार आहे तेव्हा एक कमी दाबाचा पट्टा या सायक्लॉनिक सर्क्युलेशनपासून आपल्या महाराष्ट्राच्या भागापर्यंत बनणार आहे. आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात परत एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागताना दिसणार आहे. सध्या आपण पाहू शकता की एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेला आहे राजस्थानचा साऊथ ईस्ट भागामध्ये. पाकिस्तानला लगतवरला भाग आहे त्या भागामध्ये बनलेला आहे. तसंच एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे ईस्ट बांगलादेशच्या भागामध्ये बनलेला आहे. याचा व्यतिरिक्त देशामध्ये कुठेही कोणतेही वेदर सिस्टम आपल्याला दिसत नाही आहेत. जिथे हा सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेला आहे आणि जिथे हे वेस्टर्न डिस्टर्बन्स ॲक्टिव्ह आहे, पाहू शकता ढगांची दाटी वाढलेली आहे. या भागामध्ये सध्या सकाळपासून आपल्याला हलक्या पावसाची सरी पाहायला भेटत आहे. दिल्ली, NCR, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसंच हिमाचल प्रदेश या भागामध्ये स्नोफॉल आणि हेवी रेनफॉल पाहायला भेटू शकते पुढच्या 24 तासामध्ये, अशी शक्यता IMD हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. जर आपण सध्याची सॅटेलाईट इमेज बघितली तर सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये राज्याचं काही ठिकाणी हलका ढगाळलेलं वातावरण तयार होताना आपल्याला दिसत आहे. इकडे नागपूर, वर्धाचा भाग बघितला तर हलकेसे ढगं दिसत आहेत. तसंच इकडे नाशिक, औरंगाबादचा भाग बघितला आणि काहीचा भाग जालन्याचा आहे, या भागात आपल्याला हलकेसे ढगं दिसत आहेत. बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं आहे. कुठेही जास्त काही वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला सध्या तरी दिसत नाही आहे. जर आपण मागील 24 तासाचा संपूर्ण विदर्भाचा तापमान संदर्भात बोलायला गेलं तर अकोल्यामध्ये मिनिमम टेम्परेचर 16 डिग्री असं पाहायला मिळालेलं आहे. अमरावतीमध्ये 14.8 डिग्री असं पाहायला मिळालेलं आहे. बुलढाणामध्ये 15.7, ब्रह्मपुरीमध्ये 14 डिग्री, चंद्रपूरमध्ये 13.4 डिग्री, गडचिरोलीमध्ये 12.2 डिग्री, गोंदियामध्ये 12 डिग्री, नागपूरमध्ये पण 12.4 डिग्री, तसंच वर्ध्यामध्ये 13.4 डिग्री, वाशिममध्ये 12 डिग्री, यवतमाळमध्ये 12 डिग्री असं आपल्याला तिथे टेम्परेचर्स पाहायला मिळालेले आहेत, जे की आपल्याला हलके प्रमाणात थंडी तिथे दिसत आहे. जास्त काही थंडी विदर्भाच्या भागात पाहायला भेटत नाही आहे. अकोल्यामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर होता 30.2 डिग्री, अमरावतीमध्ये 29.6 डिग्री, बुलढाणामध्ये 28.4 डिग्री, ब्रह्मपुरीमध्ये 29.7 डिग्री, चंद्रपूरमध्ये 28.2 डिग्री, गडचिरोलीमध्ये 28 डिग्री, गोंदियामध्ये 27.8 डिग्री, नागपूरमध्ये 28.8 डिग्री, वर्ध्यामध्ये 29.2 डिग्री, वाशिममध्ये 30 डिग्री, यवतमाळमध्ये 30 डिग्री असा मॅक्सिमम टेम्परेचर विदर्भाच्या भागात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की हिमाचल प्रदेशच्या भागामध्ये जिथे हा वेस्टर्न डिस्टर्बन्स ॲक्टिव्ह आहे त्या भागामध्ये स्नोफॉल आणि रेनफॉल आपल्याला हेवी प्रमाणात पाहायला भेटत आहे. तसंच उत्तर भारतच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळलेलं वातावरण, तर 1-2 ठिकाणी चांगला पाऊस, तर 1-2 ठिकाणी गारांसोबत पाऊस पाहायला भेटत आहे. सध्या अशी स्थिती बनलेली आहे आपल्या देशामध्ये. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि 6 तारखेचा दरम्यान बघितलं तर 6 तारखेला आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची जास्त काही शक्यता आपल्याला दिसत नाही आहे. स्पष्ट रूपात आपण पाहू शकता कुठे जास्त काही पावसाची शक्यता दिसत नाही आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि दरम्यान रात्रीचा 9 वाजताचं दरम्यानचं पाहिलं तर रात्रीचा 9 वाजताही काही जास्त पावसाची शक्यता आपल्या राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. तसंच आपण हळूहळू आणखी समोर वाढलं, 7 तारखेचा दरम्यानचं पाहिलं तर 7 तारखेला दुपारी 12
1 वाजताच्या दरम्यानची स्थिती आहे. तर सकाळी दुपारी 12-1 वाजता आपण पाहू शकता की काही प्रमाणात इकडे आपल्याला ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणच्या भागामध्ये या भागात ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसत आहे आणि 1-2 ठिकाणी हलका पाऊससुद्धा पाहायला भेटत आहे. सुरतच्या भागामध्ये पाहू शकता तीव्र असे पावसाचे ढग दिसत आहेत आणि या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि दरम्यान 8 वाजताचं दरम्यानचं पाहिलं 7 तारखेला रात्री 8 वाजता, तर आपल्याला दिसत आहे की राज्याच्या काही भागात आपल्याला ढगाळलेलं वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसंच कोकणच्या भागात सुद्धा ढगाळलेलं वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणच्या भागात जास्त याचा प्रभाव राहू शकते. दक्षिण कोकणच्या भागात याचा प्रभाव थोडा कमीच दिसणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात नंदुरबार, धुळे, नाशिक या भागात आपल्याला याचा जास्त प्रभाव दिसू शकते. जास्त मग दक्षिणकडल्या भागात जास्त काही याचा प्रभाव आपल्याला दिसत नाही आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं 8 तारखेचा दरम्यान दुपारचं 12 वाजताचं बघितलं तर आपल्याला मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. तसंच इकडे वाऱ्याची दिशासुद्धा बदललेली आहे. आपल्या राज्याचं काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याची दिशा बदलताना दिसलेली आहे. बंगालच्या उपसागरापासून इकडे विदर्भाच्या भागापर्यंत तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागापर्यंत आपल्याला मॉइश्चर फीड येताना दिसत आहे आणि याच्यामुळे आपल्याला ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसणार आहे. सध्या आपण पाहू शकता की जळगाव आणि त्याचा लागत असलेला नंदुरबार, धुळे या भागामध्ये हलक्या प्रमाणात ढगाळलेलं वातावरण, तर 1-2 ठिकाणी हलक्या पावसाची सरी दिसत आहेत. तसंच आपण हळूहळू रात्रीचा 8 वाजताचं दरम्यानचं पाहूया, तर रात्री 8 वाजता कुठे जास्त काही पावसाची शक्यता दिसत नाही आहे 8 तारखेला. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं, रात्रीही जास्त काही पावसाची शक्यता नाही दिसत आहे राज्यामध्ये. तसंच आपण 9 तारखेच्या दरम्यानचं पाहिलं तर 9 तारखेला दुपारी 1 वाजता आपल्याला विदर्भामध्ये ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसत आहे. दरम्यान उत्तर पूर्वेच्या भागामध्ये या भागात आपल्याला ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसत आहे आणि हा ढगाळलेलं वातावरण 9 तारखेला रात्रीपर्यंत म्हणजे संध्याकाळ या रात्री उशिरापर्यंत विदर्भाच्या काही भागात आपला प्रभाव टाकू शकते. आपण हळूहळू समोर वाढलं तर दरम्यान रात्री 8-9 वाजताची स्थिती आहे. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की ढगाळलेलं वातावरण विदर्भाकडे वाढलेलं आहे. पूर्वी विदर्भात आपला जोर दाखवत आहे हा ढगाळलेलं वातावरण. पूर्वी विदर्भात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. 9 तारखेला संध्याकाळी या रात्रीपर्यंत हा पाऊस राहू शकते 9 तारखेला. तसंच 10 तारखेच्या दरम्यान आपण दुपारी 3-4 वाजताचं दरम्यानचं पाहूया, तर 10 तारखेला 3-4 वाजता आपल्याला विदर्भाच्या काही भागात हलका पाऊस पाहायला भेटू शकते. खास करून पश्चिमी विदर्भात दिसू शकते पावसाचा जास्त प्रभाव. दक्षिण विदर्भात दिसू शकते याचा जास्त काही प्रभाव आपल्याला दिसत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात दिसत आहे याचा जास्त काही प्रभाव आपल्याला. तसंच रात्रीचा 11-12 वाजताचा दरम्यानचं पाहूया, तर रात्रीचा 11-12 वाजता आपल्याला तीव्र पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. विदर्भात खूप जास्त प्रमाणात तीव्र पावसाची सरी आपल्याला 10 तारखेला रात्रीच्या वेळेस पाहायला भेटू शकतात. प्राथमिक अंदाज असाच आपल्याला सांगत आहे. हे जे शक्यता आहे हे 70 ते 80% खरी शक्यता आहे. 100% शक्यता तुम्हाला 24 तासाआधी देण्यात येईल. सध्या अशी शक्यता आपल्या विदर्भाच्या भागात तसंच मध्य महाराष्ट्राच्याही भागात बनताना दिसत आहे. मराठवाड्याच्या भागातही आपल्याला अशी शक्यता बनताना दिसत आहे. मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागात सुद्धा आपल्याला इकडे जर आपण बघितलं मराठवाड्याच्या भागात कोणत्या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते, तिकडे अकोल्यापर्यंत हा पाऊस राहू शकते. पुसाद, नांदेडवाडा तसंच या भागात आपल्याला हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. औरंगाबादमध्ये जास्त काही पावसाची शक्यता नाही दिसत आहे रात्रीच्या वेळेस. तसंच हळूहळू समोर वाढलं आणि जर रात्रभरचा आपण आढावा घेतला तर रात्रभर कुठे कुठे पाऊस पडणार या विषयावर जर आपण बोलायला गेलं तर रात्री आपण दरम्यान 3 वाजताचं पाहूया. तर रात्री 3 वाजताच्या दरम्यान चंद्रपूरच्या आसपास आपल्याला गारपीटची शक्यता दिसत आहे. नागपूरच्या आसपासही गारपीट होणार आहे. गोंदियाच्या आसपासही गारपीट होणार आहे. अकोला, अमरावतीच्या आसपासही गारपीट होण्याची शक्यता राहू शकते. तसंच इकडे अलिदाबादच्या भागामध्ये पण गारपीट होण्याची शक्यता राहू शकते. पुसाद, अकोला, लोणार या भागामध्येही गारपीट होण्याची शक्यता राहू शकते. या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. तसंच आपण नागपूरचा डिटेलमध्ये आढावा घेतला. नागपूरच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला गारपीट होण्याची शक्यता, देसाईगंजच्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे. कोंढाळी, भंडारा तसंच अरवी याही भागात गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे. डोंगरगडच्या भागातही गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे. तसंच इकडे गडचिरोलीच्या भागातही गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे. चंद्रपूर, वाणीच्या भागातही गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे. हळूहळू समोर वाढलं
तर समोरील इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता 11 तारखेला ही गारपीट होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. संपूर्ण विदर्भातच दिसत आहे अशी शक्यता सध्या आपल्याला दिसत आहे. अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर संपूर्ण भागात आपल्याला कापसीपासून तर इकडे नागपूर, गोंदिया, भंडाराच्या भागापर्यंत गारपीट होण्याची शक्यता आहे. तीव्र पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात. मुसळधार पावसासोबत हा पाऊस बरसू शकते आणि यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते शेतकऱ्यांचा. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं तर इथे दिसत आहे की पावसाची सरी 11 तारखेलाही पाहायला भेटतील. 12 तारखेच्या दरम्यानचं पाहिलं तर 12 तारखेला पाऊस पूर्वी विदर्भाच्याच भागात सक्रिय होत असते. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये सक्रिय होऊ शकते. मग पश्चिमी विदर्भापासून आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापासून पावसाची शक्यता कमी होताना आपल्याला दिसणार आहे. जास्त पाऊस हा विदर्भाच्याच भागात पडणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात पावसाची तीव्रता कमी होताना दिसणार आहे. जास्त काही पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला दिसणार नाही. या तीव्रताचा अनुसार जर आपण बघितला, सर्वाधिक तीव्रता पूर्वी विदर्भात राहणार आहे पावसाची. खूप जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे पूर्वी विदर्भाच्या भागात. पश्चिमी विदर्भात सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जे पावसाची जी तीव्रता राहणार आहे ते थोडी आपल्याला कमी दिसणार आहे. आपण थोडक्यात बोलायला गेलं तर गारपिटीचा जास्त फटका विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या भागामध्ये बसू शकते. तसंच मराठवाडामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद या भागामध्येही मुसळधार पावसासोबत सोसाट्याचा वारासोबत 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा आदी रब्बी पिकांचं नुकसान होऊ शकते. तर शेतकऱ्यांनो याबाबत सावधान राहा आणि पिकांना वाचवण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा. 70 ते 80% अशी शक्यता बनत आहे की विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात पाऊस पाहायला भेटू शकते. बाकी 100% शक्यता तुम्हाला 24 तासाआधी आपण सांगण्याचा प्रयत्न करू. जर आपण पुढच्या 24 तासाचा हवामान अंदाज बघितला तर पुढच्या 24 तासात राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. प्रामुख्याने हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसंच पुढच्या 24 तासानंतर हलका प्रकारचा ढगाळलेलं वातावरण उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर विदर्भ तसंच उत्तर मराठवाड्याच्या भागामध्ये तयार होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळच्या उत्तरकडल्या भागामध्ये आपल्याला ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसणार आहे. तसंच थंडीचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये नॉर्मल राहणार आहे. कुठेही जास्त थंडी आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे आणि पुढच्या 24 तासात थंडी अजून कमी होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये इतकंच. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून द्या, जेणे येणारे व्हिडिओज आणि येणाऱ्या हवामान केंद्राकडून जे पण अपडेट्स राहतील ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी कळवण्याचा प्रयत्न करणार.